सकाळपासून या लुगड्यात माझा प्राण तडफडतोय. आला वाटतं हा टोनगा. या वयात म्हणजे तुम्ही मला काय थेरडी समजता काय? छे छे छे, तसं समजायला माझे डोळे काय फुटले नाहीत. मी म्हणालो या तरुण वयात. सांगा माझं वय किती आहे ते? 25 बरोबर? अगदी बरोबर आहात तुम्ही. अहो 17 वर्षापूर्वी मी 25 वर्षांचीच होते. 17 वर्षांपूर्वी? सध्या माझं वय 42 आहे. अगदी साफ खोटं, कुणाला खरं सुद्धा वाटणार नाही. माझं लग्न झालं त्यावेळी तुम्ही मला बघायचं होतं. पण राणी साहेब, लग्न झालं त्यावेळी बघण्यात काय गंमत आहे? लग्न करण्यापूर्वी बघण्यात खरी गंमत आहे. अहो तुमचे डोळे भरले नसते माझ्या चेहऱ्यावर. खोटे करताय. नूरजहान आणि मुमताज महल माझ्या दास्या शोभल्या असत्या. दास्या. अहो 50 लाखांचे दागिने होते माझ्या अंगावर. 50 लाखांचे? हो हो 50 लाखांचे. कांदा संस्थानाच्या श्रीमंतीची आम्हाला कल्पना नव्हती. राणी साहेब, लग्नानंतर 6-7 महिन्यांनी हे गेले आणि इकडचं हे असं झालं. 2 वर्षे मी त्याच्यासाठी एकसारखी रडत होते. म्हणून तुम्हाला माझा चेहरा आता असा दिसतोय. आणि त्यावेळी पण राणी साहेब, मला आधी हे सांगा की तुमच्या त्या दागिन्यांचं काय झालं? काय व्हायचंय? पडले ते कानाला आमच्या राजवाड्यात पुजत. अहो पती हा स्त्रीचा खरा दागिना. एका पती वाचून ही सारी संपत्ती माती समान आहे बरं का राव बहादूर रेडे टोणगे. पण आमच्या संपत्तीचं काय वर्णन सांगू तुम्हाला? अहो 2 पेट्या नुसत्या हिऱ्यांनी भरलेत.
एक एक हिरा हा असा मुठी एवढा, पाचू, नीळ, मोती, माणकानी तर 10 पेट्या भरलेत आणि 2 प्रचंड भुयारा तर नुसत्या सोन्याच्या मोहरा साठवलेत. पण तुमच्या एवढ्या अपार संपत्तीचं व्हायचं काय पुढे? काय व्हायचंय? माझ्या तारुण्याप्रमाणे आणि माझ्या सौंदर्याप्रमाणे ही सारी संपत्ती वाया जाणार बरं. आमच्या जीवात जीव आम्ही ती वाया जाऊन देणार नाही. काय वाया जाऊ देणार नाही? माझी संपत्ती का माझं तारुण्य? दोन्ही. बरेच चावट आहात की तुम्ही टोणगे. पण राणीच आहे, तुम्ही जर माझा सल्ला ऐकणार असाल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पुन्हा लग्नाचा विचार करा. आपण पण मी म्हणते लग्नाचा विचार करून का कुठं लग्न जमतं? तसं माणूस नको का भेटायला? माणसांची मुळी चढचढ नसते राणी साहेब. माणसं अगदी डोळ्यासमोर उभी असतात. तुम्ही मनावर घेत असाल तर मी करीन लग्नाचा विचार. फार चांगलं. अगदी स्वतःच कार्य आहे हे समजून मी एका मनावर घेतो. राणी साहेब, तुम्ही मला लग्नाचं वचन द्या. आपण पण राव बहादूर रेडे तोंडगे, मी मगाशी जेव्हा बागेत कर्नल साहेबांना एकटे भेटले ना तेव्हा त्यांनी थेट विचारातून काढून मला दाखवलं. काय? आपलं पिस्तूल. मग काय, त्यांची ती लांबडी पिस्तूल पाहून मी घाबरले. तेव्हा त्यांना लग्नाचं वचन देणं मला भागच पडलं. हे पहा राणी साहेब, तुम्ही जर मला लग्नाचं वचन दिलं तरच मी तुमचा हात सोडीन, नाही तर त्या माझ्या सोट्याशी तुमची गाठ आहे. पण त्या कर्नल डोंगऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय? त्याचं काय करायचं ते माझं मी बघेन. त्याच्याशी मला द्वंद्व युद्ध करावं लागलं तरी चालेल. तो लष्करात असला तरी मी पण वकील आहे. लग्न करण्याची माझी 3री वेळ आहे. आयुष्यात लग्नाचा जास्त अनुभव मी घेतला नाही. लग्न करेन तर कांदा संस्थानाच्या राणी सोबतच. सीता जशी रावणाच्या मागे लागली, काय? रावण जसा तसा तुम्ही माझ्या मागे का लागला होतो तोंडगे? रावणानं जसं सीतेचं हरण केलं तसं मला तुमचं हरण करायचं नाही राणी साहेब. हरण नाही करायचं तर मग काय माझं माकड करायचं तुम्हाला? खबरदार माझ्या माग धावलं तर. एकट्या दुकट्या बाईच्या माग लागणं तुम्हाला शोभतं काय हवंय? राणी साहेब, मी काय वाईट हेतून नाही लागलो तुमच्या मागे. तुमच्याकडून फक्त मला लग्नाचं वचन हवंय. एवढे काय मोठे गुण भरले तो तुमच्या अंगात की माझ्यासारख्या राणीनं तुमच्याशी लग्न करावं? मी वकील आहे. तुमच्या संपत्तीच्या नि मालमत्तेच्या व्यवहाराची कायदेशीर व्यवस्था मी जितकी चांगल्या तऱ्हेने लावू शकेन तितकी काय तो लष्करी दांडगेश्वर लावील काय?
कायदा कशाशी खातात हे त्याला ठाऊक तरी आहे काय? आणि तुमचा तर उठल्या बसल्या कायद्याशी संबंध, खरं ना? ते तर उघडच आहे. म्हणूनच मी म्हणतो की मध्य भारतातील कांदा संस्थानाच्या हर देवी कनक लक्ष्मी राणीने माझ्यासारख्या वकिलाशी संबंध करायला हवा. दुसरी गोष्ट अशी की आतापर्यंत माझी 3 लग्न झाले. नवरेपणाचा मला भरपूर अनुभव आहे. आपल्या बायकांना कसं वागवावं या शास्त्राचा मी अनुभवी तज्ञ आहे. त्या डोंगऱ्याच्या एकाही लग्नाचा पत्त्या नाही. त्यातून तो लष्करी अधिकारी जर काही तुमचं नित्याचं भांडण झालं तर तो एकदम आपले पिस्तूल बाहेर काढेल. बघा राणी साहेब, विचार करा. मी आलोच. स्त्रीचं सोंग घेणाऱ्या पुरुषाला पोरींशी लगडपणा करायला मिळतो खरा, पण अशा आंबट शौकीन म्हाताऱ्यांचा त्याच्या मागे ससे मिरा लागतो. एक वेळ तो डोंगरे परवडला, पण हा राव बहादूर टोणगे फारच आक्रमक आणि चावट आहे. काय घाण घाण गोष्टी बोलतो माझ्या कानात. मगाशी तर मागून आला आणि कचकन मुका घेऊन पळाला. शी शी शी. पुरुष जर बायकांच्या मागे लागले की बायकांची काय स्थिती होते याचा आज मला प्रत्यक्ष अनुभव आला. झाला मेला हा बायकांचा जन्म. राणी साहेब, राणी साहेब, राणी साहेब, मला फक्त एक गोष्ट विचारायची होती. तुमच्या यजमानाबाबत तुम्ही काहीच सांगितलं नाही. त्यांचं नाव जरी काढलं की माझ्या तळपायाची आग मस्तकी जाते. अहो, 6 महिनेच मी त्यांच्याशी संसार केला, पण या 6 महिन्यात त्यांनी माझा इतका छळ केला, त्यांचं नाव जरी ऐकलं की माझ्या डोक्यात किडी फुटते. तुमच्यासारख्या सुंदर स्त्रीला छळणारा पुरुष असू शकतो याची मला कल्पनाच करवत नाही. ते तुम्हाला छळायचे म्हणजे नेमके काय करायचे? काय करायचे? अहो, दारू पिऊन मला चाबकानं पडवायचे दिवस रात्र. शिव शिव शिव, ऐकवत नाही. बघा, त्यांना जो 16 वर्ष झाली तरी त्यांच्या दारूचा वास अजून माझ्या अंगाला येतो. बघा, घ्या माझ्या तोंडचा वास. एक तोंड घ्या. अरे टोडगे टोडगे ओ टोडगे टोडगे. ब्रँडीचा वास, असा वास या राज्यात कुठे घ्यायला मिळतो? तुम्ही ब्रँडी पिते असं तुम्हाला म्हणायचं आहे? दारूचा वास इतकी वर्ष टिकतो याची मला कल्पनाच नव्हती. महाराज साहेबांना दारू बरोबर दुसरे नाद असतीलच. ते काही विचारू नका. अहो, दारू बरोबर त्यांना दुसरा नादही होता, नाच गाण्याचा. आता मला गाता येतं का नाचता येतं, पण ते जर एकदा दारू प्यायले की मला नाचायला आणि गायला लावायचे. आणि जर का नाही नाचले किंवा नाही गायले ना की पाठीवर चाबकाचे तडाखे बसलेच. आम्हाला कल्पना नव्हती की तुम्हाला गाता येतं आणि नाचताही येतं. राणी साहेब, तुम्ही आता आम्हाला हे गाणं म्हणून दाखवलंच पाहिजे आणि नाचून पण. सर्वांसमोर? नाही, नको. अहो, हे गेल्यापासून मला नाच गाण्याची मुळीच प्रॅक्टिस नाही हो.
मी तुम्हाला नाखुश करणार नाही. पण हसायचं नाही, नाहीतर माझी थट्टा मस्करी कराल. करा आणि सांगे तुमचं गाणं सुरू. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग. लंबूच्या गाडीची चावी कुठे सांगा, मालकीच्या रानाला सुरांचा दंगा. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग. साहेबांना पदाचा भला मोठा टेंबा, फिरण्याचा नाम किती सांगा. टांग टिंग टिंगाक 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 टांग. चुटकीच्या डोक्याला कंटेनचा भुंगा, गिरलीच्या रोग्याचा शिरोलीत लेहंगा. पारगावच्या मुंडग्याच्या कांद्याची राणी खाली तोंडाशी पिंगा पिंगा कपोरी पिंगा. तो कोण? आणि राणी साहेब कुठे आहे? ईश टोणगी, मला विसरलात काय? हो, मीच राणी सा